जपानच्या खूपच जास्त प्रेमात आहे. मी टॅरो रीडर आहे. सो हे एक टॅरो मधलं कार्ड आहे, खिडकी आहे, त्याच्यामध्ये त्यांनी तो मिरर बसवलेला आहे. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. घर, सुट्टी आणि बरंच काही या शो मध्ये आज आपण भेटणार आहोत अभिनेत्री अश्विनी कासार हिला. बदलापूरमध्ये राहणाऱ्या अश्विनीने स्वतःचं हक्काचं घर घेतलंय. मी आत्ता आहे गोरेगाव मध्ये. अश्विनीने बरंच इंटिरियर केलं आहे, खूप छान गोष्टी आहेत, त्याच्या मागे बरेच थॉट आहेत आणि हे सगळ्या गोष्टी, या सगळ्या गप्पा मारण्यासाठी आज मी तिच्या घरी आली आहे. चला तर मग थेट जाऊया अश्विनीकडे आणि भरपूर मनसोक्त गप्पा मारूया. हॅलो, हाय. एकदम मस्त. वाटलं तुला भेटून. खरं तर कधीपासून यायचं होतं तुझ्या घरी आणि फायनली आता आले. माझ्या नवीन घरात तुझं स्वागत आहे. थँक्यू. अशू, सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन. खूप मोठा पल्ला गाठलायस तू खरं तर. त्याच्यासाठी खूप सुंदर वाटतंय घर. सो जरा घराविषयी गप्पा मारूया. बसूया. येस. सो अशू, एकतर घर घ्यायचं, मुंबईत घर घ्यायचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. तू बदलापूरच्या, पण बदलापूरच्या त्याच्यामुळे आपल्याला खूप चांगलं माहिती आहे किती जास्त ट्रॅव्हल असतं. आणि आता तुझं शूट तर मडलाय, त्याच्यामुळे खरं तर घर घेणं, मुंबईत घर असणं आणि ते आपल्याला ऍक्सेसेबल असणं शूट पासनं, हे खूप इम्पॉर्टंट असतं. काय थॉट घेऊन खरं तर गोरेगावला एकतर तुला घर लागलं आणि त्याच्यानंतर एक स्वप्नपूर्ती झाली. सो एकंदरीत किती मोठा टप्पा होता हा घर घेईपर्यंतचा? बापरे, हा खूपच मोठा टप्पा होता. आता घराला जरी, म्हणजे मी येऊन राहायला जरी अगदी काही महिने झाले असतील, तरी ही प्रोसेस सुरू व्हायला आता 1 वर्ष पूर्ण होईल जवळजवळ. तर सगळ्यात आधी मला माझ्या या स्वप्नपूर्तीमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग ज्या गोष्टींचा होता ती म्हणजे म्हाडा. तर मला महाराष्ट्र सरकारचे यासाठी आभार मानायचे. सगळ्यांनाच माहितीये सोडत पद्धतीने तुमचं सिलेक्शन होतं आणि त्यामुळे मला एका गोष्टीवर माझा खूप ठाम विश्वास बसला, जे तुमच्या इथे असतं ते कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. तर ते नशिबाचा भाग हा असतो की तुम्हाला त्या लॉटरी सिस्टीम मध्ये घर लागणं. आणि त्याहून मोठी गोष्ट मला जास्त छान वाटलं की मला आर्टिस्ट कोटातनं घर लागलं. सो म्हणजे आपल्या या पूर्ण प्रवासाची कुठेतरी दखल घेतल्यासारखं मला फिलिंग आलं. त्या सगळ्या प्रोसेसमध्ये मला खूप जास्त मदत झाली आणि म्हणजे मला खूप जास्त मदत केलीये ती माझ्या सख्ख्या भावाने. मानस कासार त्याचं नाव. माझ्या आईवडिलांनी तर अतिशयच त्यासाठी सपोर्ट केला. आणि मला आवर्जून हे सगळ्यांना सांगावंसं वाटतं की खरोखर ज्यांना घराची गरज आहे आणि आर्टिस्ट आहेत, अगदी नॉर्मल कोटा पण आहे, पण आर्टिस्ट कोट्यातनं सुद्धा मी सांगते बऱ्याचशा आर्टिस्टना की तुम्ही फॉर्म भरा. खूप जणांना असं वाटतं की जाऊ दे आपल्याला कुठे लागणार वगैरे, पण जर तुम्हाला घर लागलं तर त्याच्याहून सुंदर गोष्ट नाही. बरोबर. आणि पुढची मेहनत घ्यायची तयारी ठेवा आणि त्यासाठी जर काही माझी मदत झाली तर मी नक्की करेन. आणि कलाकाराला दुसरं काय हवं असतं की आपल्याला जो काही स्ट्रगल करायचा आहे तो आपल्या कामात करायला लागावा. कामापर्यंत पोहोचण्यासाठी आता स्ट्रगल नको असं वाटतं. बरोबर. मला आठवतंय की बदलापूरहून निघताना एका टेन्शन मध्ये मी सतत असायचे की मी वेळेत पोहोचेन का किंवा काय वगैरे. आणि ते कॅल्क्युलेशन असतं आपलं, ही ट्रेन पकडली की ती एवढ्याला पोहोचेल, मग तिथून आपल्याला पुढे. बदलापूरकर त्याच भाषेत बोलतात. तू 8-52 पकडणार आहेस की 9-28, ज्यासाठी म्हणजे आपण म्हणतो याच्यासाठी केला होता अट्टाहास. सो ती एक हक्काची जागा आपली झालेली आहे. बरोबर. आता आपल्याला फक्त काम करून लोन फेडायचं. बरं, आशूने इतकं सुंदर घर बनवलंय. खरं तर लोकांचं आता म्हाडाचं घर आहे, सो आतून कसं असेल, बाहेरून दिसताना काही दिसतात, पण तुम्ही घरात आलात तुम्हाला हे चुकूनही म्हाडाचं घर असं म्हणजे ते सोकॉल ती टिपिकल जी मेंटॅलिटी आहे तसं वाटणार नाही. आशूने खूप सुंदर इंटिरियर केलंय. माझ्या मते आता घराच्या सफरा ज्याची तुम्ही खूप आतुरतेने वाट बघत असतात ती सुरू करूया. आणि सुरुवात एंट्री पासूनच करूया, कारण मी बाहेर तुम्हाला नाव तर दाखवलं, अश्विनी पूर्ण नाव लिहिलंय ना आशू? तर पूर्ण नाव आहे आणि आता तिथून एंट्री केल्यानंतर आपल्याला प्रत्येक टप्पा बघायचा आहे. सो आशू सुरू करूया. येस.
सो सुरुवात कुठून करायची आहे? मला सगळ्यात जास्त अट्रॅक्टिव्ह हे रेड कलरचं दिसते आणि त्याच्या जे छोटे छोटे काय नेमकं आणि का म्हणजे ते ठेवले त्याचंही मला कारण जाणून घ्यायचंय. येस, हे सगळं सांगण्याआधी मला एक गोष्ट मेन्शन करायची आहे, ती म्हणजे हे सगळं इंटेरियर माझी खूप जवळची मैत्रीण, माझी शाळेतली मैत्रीण. अच्छा. म्हणजे आपण म्हणतो ना छोट्या शिशूपासनं आम्ही एकत्र आहोत. मध्ये आमचे प्रोफेशन्स वेगवेगळे असल्यामुळे आम्ही काही वर्ष कॉन्टॅक्ट मध्ये नव्हतो, पण त्या मैत्रिणीने हे सगळं इंटिरियर केलंय. ती स्वतः एक इंटिरियर डिझायनर आहे. तिचं नाव संचिता महाजन आणि स्टुडिओ एसा नावाने तिचा हा सगळा ती बिझनेस बघते. आणि माझ्या मनात पहिल्यांदा जे आलं घर घेतल्यानंतर, ती पहिली भावना ही होती की आपल्याला जसं हवंय तसं नीट समजून घेणारी व्यक्ती, आपलं इंटेरियर करणारी व्यक्ती असायला. आता हे बहुतेक जणांना माहितीये, पण मी जपानच्या खूपच जास्त प्रेमात आहे. तिकडचं कल्चर, तिकडचं एस्थेटिक मला खूप जास्त अट्रॅक्ट करतं. मी 2 वेळा जपानला जाऊन आले आणि त्याचा प्रभाव कुठेतरी माझ्या सगळ्या आवडीनिवडीवर दिसून येतो. तू हे जे विचारलं तर ते त्याचं पर्पज सॉल्व्ह झालंय. तुझे म्हणालीस की ते खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं. सो संचिताने मला एक थिअरी सांगितली, इट इज रेड कलर थिअरी. तो बाकी घर सगळं बघितलंस तर ते खूप न्यूट्रल कलर्स आहेत आणि ते फार असं बोल्डली काही अटेन्शन तुमचं घेत नाही. पण तुमच्या अशा ठिकाणी एक छोटी काहीतरी रेड कलरची, पॉपी रेड कलरची गोष्ट असली तर त्याच्याकडे तुमचं लक्ष जातं. पण पूर्ण वेळ पण तुम्ही त्याला ऑब्झर्व करत बसत नाही. सो इट इज देअर. इट इज काइंड ऑफ ऑब्झर्विंग यू. मी या सगळ्या गोष्टींवर खूपच विश्वास ठेवते, एनर्जीज, आणि मी स्वतः टॅरो रीडर आहे त्यामुळे. सो ही ती गोष्ट आहे. हे साके ग्लासेस आहेत. हे मी जपानला गेले होते तेव्हा मला तिकडे हे दिसलं होतं. त्यावेळी मी ते विकत घेतलं होतं. तर हे त्यांचं एक ड्रिंक आहे साके नावाचं, जे ते या ग्लासेस, राईस वाईन ज्याला आपण म्हणतो, ते हे या ग्लासेस मधनं घेतात. हे जे कॅबिनेट आहे ते पण, सो आता हे टेक्स्चरचं बघितलं तर ते थोडंसं वेताचं म्हणतो आपण, ते विथ वुडन हे असं त्याला कंबाईन केलंय. सो हे थोडंसं जॅपनीज टेक्स्चर्स आणि ह्याच्यामध्ये जातं. आणि एक मला एक आल्या एक भारदस्त टेबल हवं होतं की जिथे आपण आपली चावी आदळतो लिटरली, की आता बाहेरच्या जगाशी माझा संबंध संपला. सो हे ते स्टर्डी टेबल आहे जे संचिताने शोधून काढलंय ऑफकोर्स. आणि याच्यामध्ये आतमध्ये खूप जास्त गोष्टी मी ठेवू शकते असं त्याचं स्टोरेज युनिट आहे. बरोबर. मला सोफा फार मोठा नको होता, पण कॉम्फी हवा होता. बऱ्याचदा असं होतं की मोठ्यांना बसल्यावर ना खूप असं आत गेल्यासारखं. एक्झॅक्टली. आणि उठायचं म्हटलं की त्यांना खूप कष्ट घ्यावे लागतात. माझ्या आई वडिलांनी ते आधीच सांगितलं होतं की गुडघे आमचे लक्षात घेतात, तू अशा काही गोष्टींचा जर विचार करणार असेल तर. मी स्वतः तो बिनबॅग पणा नाहीये माझ्यामध्ये. मला पण तो एक कॉम्फी पण एक अलर्ट असलेला की तुम्ही पटकन क्विकली उठून जाऊ शकता असा तो सोफा हवा होता, तो तसा आहे. ह्या फ्रेमचं सिलेक्शन कसं आहे? कारण प्रत्येक फ्रेम मध्ये काही ना काहीतरी एक एलिमेंट असा वेगळा असणार आहे जो काहीतरी थिंक आणि विचार करायला लावणार आहे. सो त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायचंय. पहिली फ्रेम काय नेमकी? होय, जसं मी तुला म्हटलं की त्याच्यात एक इंडियन आपली भारतीय संस्कृती त्याच्यात ऍड करण्याचा आमच्या दोघींचाही प्रयत्न होता. सो ऍज आय टोल्ड यू, मी टॅरो रीडर आहे. सो हे एक टॅरो मधलं कार्ड आहे, 9 ऑफ कप्स. याला कप्स हे टॅरो मध्ये इमोशन्स रिप्रेझेंट करतात. आणि 9 ऑफ कप्स हे आम्ही जिनी कार्ड आपण जसं म्हणतो तशा पद्धतीचं हे कार्ड आहे की तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. सो हे बोथ वेज आहे. माझ्या तर होतील, पण जे बघतायत त्यांच्याही सगळ्या इच्छा पूर्ण होत. हीच इच्छा आहे माझी. मला कविता आवडतात, वाचायला आवडतात, ऐकायला आवडतात, थोडं बहुत लिहायला आवडतं. त्यामुळे आणि गुलजार साहेब माझे खूपच लाडके कवी आहेत. आणि तू लिहिलेली कविता मी लिहिलीये या घरासाठी. मी ह्या घरात शिफ्ट होताना मला जसं जसं सुचत होतं तसं तसं मी ते लिहिलं. पण ऑफकोर्स इन्स्पिरेशन त्यांचं असल्यामुळे मला त्यांचा फोटो या फ्रेम मध्ये ठेवावा असा वाटला. किती सुंदर. सो मला फक्त या शेवटच्या 4 ओळी कायम मला, मी ज्यांना ज्यांना वाचून दाखवते तेव्हा या मला कायम वाचून दाखवायला वाटतं. सो हमराज के लिए पना, जरूरतमंद के लिए इबादत है, इंसानियत समजते कलाकार को इस घर में आने की इजाजत है. अरे वा. सो गुलजार साहेबांचा इजाजत हा चित्रपट सगळ्यांनाच माहितीये, पण ही एका वेगळ्या प्रकारची वाईब
लोक घेऊन येतात. सो मला एवढंच सांगावं असं वाटतं की छान पद्धतीने या, हे घर तुम्हाला कायम वेलकम करणार आहे. हा जवळजवळ एक 4 वर्षांपूर्वीचा असेल. ओके. खूप छान मैत्रीण आहे आपली सगळ्यांची, दीपाली तावडे, तिने काढलेला क्लिक केलेला फोटो आहे. आणि मी भरतनाट्यम डान्सर आहे. सो एक प्रत्येक माझ्या छंदाचं काही ना काहीतरी रिप्रेझेंटेशन मला हवं होतं हॉलमध्ये, की टॅरो रीडर एक्झॅक्टली, कविता मला वाचायला आवडतात, भरतनाट्यम आणि डान्स विषयी मला प्रचंड आवड आहे. आणि स्मिता पाटील म्हणजे अभिनय काय असतो हे त्या बाईकडे बघून. पण तुझे आदर्श आहे अभिनयातले? खूपच जास्त. मला एकतर मी जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा खूप जणांचे मला मेसेजेस यायचे किंवा सोशल मीडियावर वगैरे पण यायचं की तुमच्यात एक तो स्किन टोन असेल, बरोबर, एक्झॅक्टली, पण तुम्ही तिच्यासारखं दिसता असं म्हटल्यावर मला झाला होता आनंद. नक्कीच कोणाला नाही होणार ऑफकोर्स, पण ज्या दिवशी लोक म्हणतील तुम्ही तिच्यासारखं काम करता असं जर म्हटलं तर म्हणजे बहुतेक मी बेशुद्ध पडले. सो हे सगळे इन्स्पिरेशन्स आपल्या डोळ्यासमोर कायम राहावेत अशी माझी इच्छा होती. मला खूप छान म्हणजे ही कॉन्सेप्टच मला खूप छान वाटली की तिच्या प्रत्येक छंद, तिच्या प्रत्येक आवडीचं एक रिप्रेझेंटेशन इथे तिने ठेवलंय. आणि ते टॅरो कार्ड रीडर, कविता लिहिणं, डान्स आणि अभिनय खूप सुंदर पद्धतीने. खरं तर म्हणजे ही कॉन्सेप्ट खरंच खूप छान. आणि ते तुम्ही नुसते जर फोटो नाही, तुम्ही त्या फोटोच्या फ्रेम्स जरी बघाल तरी त्याच्यातही तुम्हाला वेगळेपण जाणवतील. इथे तुम्हाला ती गोल्डन फ्रेम दिसते, म्हणजे सगळ्या सिमिलर आहेत अशातला भाग नाहीये किंवा सगळ्या एक साईज आहेत अशातला भाग नाहीये. ही गोल्डन आहे, ही ब्लॅक मॅट आहे, तिथे बाजूला सिल्वर आहे आणि ती थोडी रस्टिक लुक देणारी असे आहे वुडची. सो यात सगळ्यात कुठेतरी ते एक वेगळेपण दिसतंय. आणि आता अश्विनी आपल्याला सोफ्याविषयी सांगितलं, आता त्याच्या बाजूला एक छान कॉर्नर आहे. कारण तो खूप मस्त कॉझी आणि मस्त शांत, माझ्या मते संध्याकाळचं एक छान स्पेशल कॉर्नर आहे, कारण तो विंडोच्या बाजूला आहे. सो अशू तिथे जाऊया आपण आणि मला जरा एक्सप्लोर करायचा आहे तो कॉर्नर. वेलकम. सो एकतर पुस्तक वाचनाचा छंद, एक तर कविता लिहित असल्यामुळे वाचनही तितकंच हवं तर तुम्हाला लिहिता येतं असं म्हणतात. सो हे वाचनाचं तिची आवड निवड इथे तुम्हाला दिसते. आणि वन्स अगेन वरती एक फोटो फ्रेम आहे, त्याच्याविषयी आपण आधी बोलूया. मला स्वतःलाच खूप छान वाटतं की एवढे लुक्स मला साकारायला मिळाले. कारण आर्टिस्टचं कायम असं असतं की आपल्याला वेगळं दिसायचं, ह्याच्यात वेगळं दिसायचं. अर्थात तोचपणा नाही आला पाहिजे. त्याचं श्रेय अर्थात माझ्या सगळ्या प्रोड्युसर्सना आणि त्यांच्या पूर्ण टीमला आहे की त्यांनी एवढे एफर्ट्स घेतले. पण ही ती फ्रेम आहे. हा लॅम्प आहे जो मला माझ्या आई साईडकडच्या सगळ्या भावंडांनी गिफ्ट केलाय, जे माझ्यापेक्षा सगळे लहान आहेत पण खूप मोठी गँग आहे, पुण्याला असतात बरेचसे त्यातले, आणि त्यांनी मिळून हे मला गिफ्ट केलंय. आणि त्यांनी घर न बघता ह्याचं सिलेक्शन केलंय. सो ही त्यांची खूपच विशेष गोष्ट आहे, कारण त्यांना असं झालं की आपण आता काय घेणार, तिने सगळंच. बरोबर. सो हा त्यांनी विचार करून, आणि मला पर्पल कलर आवडतो म्हणून. अच्छा, अरे वा. त्याच्या खाली हे एक बुक शेल्फ आहे. दिस इज ऑब्व्हियसली गिफ्टेड बाय अ व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माइन, ओमकार गोवर्धन या माझ्या मित्राने हे मला गिफ्ट केलं. त्याने मला विचारलंच की तुला आता घरासाठी काय घ्यायचंय, तर मी त्याला अगदी विचारही न करता सांगितलं, कारण तो स्वतः खूप वाचतो. आणि त्याला म्हटलं की एक असं बुक शेल्फ मी पाहिलेलं आहे. हे पेंट संचिताने तिच्या हाताने केलंय. दिस इज अ चॉक कलर. अच्छा. आणि तो स्वतः तिने पेंट केलाय, कारण मी तिला असं सांगितलं होतं की मला हॉलमध्ये एक तरी गोष्ट पर्पल हवी आहे. वा. कारण मला खूपच आवडतो पर्पल रंग, खूपच आवडतो. अच्छा. सो कोइन्सिडेंटली ह्याच ह्याला तुला तो परफेक्ट लॅम्प मिळाला. म्हणजे मला वाटतं ते डेस्टिनी आणि युनिव्हर्स ते तुमचं ऐकत असतात, तुम्हाला काय काय हवंय. जर इथे एवढी सारी पुस्तकं दिसत आहेत, सगळ्यात फेवरेट, सगळ्यात जास्त वाचलेलं असं पुस्तक कोणतं आहे की जे तुला सतत वाचावं असं वाटतं? मृत्युंजय. मी ते सगळ्यात जास्त वाचलंय. ओके. आणि बाकी पण म्हणजे ही एवढी सगळी नाहीयेत खरं तर. बदलापूरला माझ्या घरी जवळजवळ ही वॉल भरून एवढं कपाट आहे जिथे पुस्तक आहेत, आणि मी ती सगळी आणू शकणार नाही हे मला माझ्या आईवडिलांनी त्यावेळी सांगून टाकलं होतं की अट्टाहास करू नकोस तसा, तुला राहायचंय तिकडे. बरोबर. अदरवाईज मी ती सगळी आणली असती सगळी. पण एक आता मी ठरवलंय की वाचून झाली की परत काही न्यायची, मग परत इकडे आणायची, कारण खरंच शक्य नाहीये एवढं सगळं ठेवणं. पण ऑफकोर्स मृत्युंजय मला आवडतं.
बाकी कवितांची तर आवडतातच, पण गुलजारांचं एक पुस्तक आहे ते मला आवडतं. सो असे आहेत बऱ्यापैकी. आणि एक माझ्या लक्षात राहावं कायम की आपण एक अजून काहीतरी केलंय, म्हणून मी माझं हे पुस्तक जे मला आवडतं, माझ्या जेवढ्या मित्रमैत्रिणींनी घराला भेट दिली आहे, घरी आले तेव्हा ते असे होते, हे आहेच का? पण ते मला आवडतं. त्याच्यामध्ये ऑप्शनल क्वेश्चन आन्सर्स आहेत आणि एक स्वतःला रिमाइंड करण्यासाठी की येस वी हॅव डन लॉ केलंय. तू लॉ केलं होतंस आणि अभिनयात शिरलीस. हे कसं झालं? म्हणजे आधी काय ठरवलेलं, अचानक अभिनय आला की नेमकं काय, दोन्ही एकाच वेळेला जमून आलं? ऍक्च्युली मला आवडलं असतं दोन्ही सायमल्टेनियसली करायला, पण तसं शक्य नसतं. मी आधी लॉ केलं, मला लॉ मध्येच करायचं होतं काही ना काहीतरी. मी हायकोर्टात प्रॅक्टिसही करत होते, 6 महिने गेली. पण कुठेतरी आपण म्हणतो की जी गोष्ट तुम्हाला आवडते त्याच गोष्टीत तुम्ही काम करून तीच गोष्ट तुम्हाला करिअर म्हणून पुढे नेईल असं फार क्वचित वेळा घडतं. आणि ती संधी मला मिळाली की मला माझ्या या आता मी ज्याला प्रोफेशन म्हणतेय ती कधी काळी माझा छंद होती गोष्ट. बरोबर. आणि मग मला असं वाटायला लागलं की नाही, आपल्याला पूर्ण वेळ तेच करायला आवडेल. अरे वा. आणि ती संधी मिळणं गरजेचं होतं, जी संधी मला मिळाली. आणि त्याच्यानंतर मग मला वाटलं नाही कधीच असं की अरे आपण तेच कंटिन्यू केलं असतं तर. सो आता मला लॉ बद्दल तसं वाटत नाही, पण मला लॉ शिकण्याचं आणि ते मी शिकले याचं मला खूपच छान वाटतं, कारण मला स्वतःला ते आवडतं. हा कॉर्नर खूप छान आहे, कारण इथे एक मस्त एक वुडन टेबलही आहे आणि ऑफकोर्स इथे विंडो आहे छान. आणि माझ्या मते हा तुझा संध्याकाळचा टाइम स्पेंडिंग वाला एक कॉर्नर असेल ऑफकोर्स. आणि तर खूपच म्हणजे एक याच्या मला असं प्रत्येक गोष्टी मागचं सांगावं वाटतं. सांगू शकतेस तू? अर्थात तेच ऐकायचं आहे आम्हाला. मी जपानला नारा नावाचं एक शहर आहे, तर नाराला मी जेव्हा गेले होते तिकडे डिअर पार्क आहे, म्हणजे हरणं फिरत असतात. ओके. आणि त्यांच्यासाठी ट्रॅफिक थांबतं, त्यांच्यासाठी माणसं थांबतात, त्यांना पहिले प्रेफरन्स असतो आणि जे की असायलाच पाहिजे. आणि ते अगदी बिनधास्त फिरत असतात अख्ख्या त्या शहरभर. आणि आपण त्यांना फीड करू शकतो. तिकडे त्यांचे बिस्किट्स मिळतात किंवा काहीतरी त्यांचं खाणं मिळतं जे आपण त्यांना खाऊ घालू शकतो. आणि जॅपनीज पद्धतीने ते तुम्हाला असं बो डाऊन करतात. हो. सो हे सगळं आम्ही तिकडे एका लाकडी बेंचवर बसून करत होतो. आणि सोशल मीडियावर मी त्याचे फोटोज शेअर केलेत, त्याचा व्हिडिओ शेअर केलाय. सो मला तो बेंच कायम आठवतो, ती संध्याकाळ कायम आठवते. सो मी संचिताला सांगितलेलं की एक वुडन बेंच हवाय, घरात नाही मावला तर मी बाहेर ठेवीन, पण मला ते वुडन काही तशा पद्धतीचा बेंच हवाय, बाक हवाय. हा एक आता आणखीन एक कॉर्नर आहे अश्विनी. आणि हा आल्यानंतर हेही एक की ह्याचंही मला स्ट्रक्चर फार मस्त वाटते. म्हणजे हे जरी वुडन असलं तरी हे मार्बल आणि इथे हे वेगळं. हे जरा फ्रेंच एस्थेटिक्स मध्ये जाणारी एक मला मिळाली आहे वस्तू, तू बघ. आणि ऑफकोर्स जसं तू म्हणालीस की हे दो इट इज वुडन, हे मार्बलचं एक कॉफी टेबल कम डायनिंग टेबल कम सगळंच आहे माझ्यासाठी. बरोबर. एवढा छान मोठा मिरर बघते. सो ह्याच्या मागे काय थॉट आहे की एकतर मिरर असला तरी तो छोटासा कुठेतरी आपण वॉश बेसिनचा इथे लावतो किंवा डिरेक्टली आपल्या बेडरूम मध्ये असतो. सो इथे का, म्हणजे इथे कारण तो पण वुडन त्याचं स्ट्रक्चर मला पाहायला मिळतंय. सो ते खूप खास आहे. येस, ही गोष्ट आम्ही फिरून अक्षरशः चोर बाजार मधनं शोधून आणलेली. काय बोलते? सो हे आत्ता जसं दिसतंय तसं ते नव्हतं. याच्यावर ऑइल पेंट्सचे असे प्रॉपर थर होते आणि ही खिडकी आहे, त्याच्यामध्ये त्यांनी तो मिरर बसवलेला आहे. ओ अच्छा. येस. आणि आता आपण जाणार आहोत किचन कडे, कारण सगळ्या मुलींचं खास किचनशी नातं असतं. आणि अर्थात आशू बोलली तसं की ती कॉफी पर्सन आहे. सो माझ्या माहिती आता थोडीशी कॉफीची वेळ पण झाली आहे ना, जर किचन मध्ये जाऊया आपण आणि तिथेही थोड्याशा गप्पा करूया. किचनही खूप सुंदर आहे असं मी आल्याच बघितलंय. इतकं छान किचन. आणि ती म्हणाली तसं की ती कॉफी पर्सन आहे, त्याच्यामुळे ही जी सगळी वॉल आहे तुम्हाला कॉफीशी निगडीत सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला पाहायला मिळतील. सो आशू, सगळ्या गोष्टी कॉफीशी रिलेटेड आहेत. एवढे मग्स हे फक्त कॉफी पर्सनचेच असू शकतात.
कॉफी स्टेशन ही रिक्वायरमेंट होतीच, म्हणजे मी ते लिहिलं होतं त्याच्या क्वेश्चनेअर मध्ये. सो संचिताने ते मला त्या पद्धतीने डिझाईन करून दिलंय आणि दिस इज स्पेशली गिफ्टेड बाय संचिता, म्हणजे तिने मला हे हाऊस वॉर्मिंग गिफ्ट म्हणून दिलेलं आहे. अच्छा. माझ्या आईचं आणि माझं रोज फोनवर बोलणं होत असतं तेव्हा मला सांगते आई की काही त्याला काय वेळ लागतोय, काही कुठलाही पदार्थ असू दे, सगळ्या आयांचं हेच असतं. म्हणजे तिला म्हटलं अगं काल एवढी इच्छा झालेली अळूवडी खायची किंवा असं काहीही बोलले की ती म्हणते त्याला काय वेळ लागतो. एका माणसाला काहीतरी करायला वेळ लागतो ऑफकोर्स. तू साखर किती घेणार? नॉर्मल. पण तुझं डाएटचं वगैरे असं काही असतं? शुगर खातेस खरी आता? नाही, मी शुगर नाही खाणार आहे. म्हणजे मी ब्लॅक कॉफी पर्सन आहे. मी तर दूधही नाही घेत कॉफी मध्ये. ओके. पण तुम्ही येणार म्हणून मी आज खास दूध ब्लॅक कॉफी मी कितीही वेळा घेऊ शकते. मी घेत नाही आई. तिने जर पाहिलं तर तिला ऍक्च्युली त्या बाबतीत जास्त प्रश्न पडतील. सो हे फ्रॉथ साठी हे पण जपानचं. आता बाहेर तुम्ही ती नेमप्लेट पाहिली. इट इज गिफ्टेड बाय सना कुलकर्णी. ती माझ्या आता सिरियल मध्ये पण काम करते आणि माझी आधी रूममेटही होती. माझ्या घरी म्हणजे जॉईंट फॅमिली असल्यामुळे एक मोठं देवघर आहे, मोठी स्पेस आहे, मागचं पुढचं अंगण आहे. सो त्यांच्याकडनं काय घ्यावं हा मनात जेव्हा माझ्या विचार आला, त्यांना म्हटलं की देव आणि देवाशी रिलेटेड गोष्टी, तो सेगमेंट ते सगळं तुम्ही बघायचंय. ओके. आणि स्वामींचं माझ्या घरी खूप केलं जातं. मी त्यांना म्हटलं की माझ्याच्याने खूप नाही होणार, मी एकटी असणार. बरोबर. पण जेव्हाही मला असं वाटतं की मी जॉईंट फॅमिलीतनं इकडे आले, सो मला जेव्हाही असं वाटतं की मी आता एकटी घरात आणि हे, तेव्हा मी या जागेकडे बघते. इकडे स्वामींची एक मूर्ती आहे. अरे वा. एक बाप्पाची मूर्ती आहे आणि एक अन्नपूर्णा आहे. सो ह्या गोष्टी मला माझ्या घरच्यांनी दिल्या. थँक्यू. आणि मग इतकं सुंदर आहे. वा. पण या मगची पण काही स्पेशालिटी असू की प्रत्येक कुठून आणलेलं आहे किंवा प्रत्येक काहीतरी वेगळं वेगळं दिसतं? म्हणजे माझ्यामध्ये छोट्या साईज पासून तर मोठ्या मग पर्यंत सगळे मग आहेत तुझ्याकडे. येस. बऱ्याचदा मूडनुसार कॉफीचं प्रमाण ठरतं, त्याच्यामुळे ते वेगवेगळ्या साईजेस आणि शेप्स मध्ये. हा एकमेव माझ्या मोठ्या बहिणी ने तिकडून आणलेला मग आहे. ती आता सध्या अमेरिकेला होती, तिकडून तिने आणलाय. सख्खी माझी मोठी बहीण, जिच्यामुळे खरं तर आम्ही एवढ्या जपान ट्रिप्स करू शकलो. ती जपानला राहत होती 6 वर्ष आणि ती सायंटिस्ट आहे आणि ती आता पण तिकडे खूप असं काय 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 खूप करते, खूप फिरते. तिची आणि माझी खूप कॉमन अशी घट्ट गोष्ट अशी होती ती म्हणजे कॉफी. चाफ्याचं झाड पण मस्त लावलंय यार तू. आणि खूप हे बघ, हे मी आल्यालाच बघितलं मी आणि चाफा म्हटलं माझं चाफा प्रेम आहे एकदम. म्हटलं अरे किती सुंदर आहे चाफा. घर होतच ग, तुम्हाला ते तुमच्या मनासारखं सजवता येणं ही पण आपल्या आवाक्यातली गोष्ट हवी असते. सो मस्त कॉफी पिऊन झालेली आहे. अश्विनीने खूप सुंदर कॉफी केलेली आहे आमच्यासाठी आणि खूप गप्पा मारल्या त्या ब्रेक टाइम मध्ये आम्ही. आणि मला बऱ्याच गोष्टी कळल्यात खरं तर या घराविषयीच्या. सो आत्ता एक गोष्ट अश्विनीने सांगितली ती म्हणजे एक कॉर्नर, जो आत्ता आपण किचन बघितलं त्याच्यासमोर एक बाथरूमचा एक कॉर्नर आहे, तो खूप खास आहे. का खास आहे अश्विनी आपल्याला सांगितलं. पण त्याच्या आधी माझ्या घरातल्या माझ्या चाफ्याच्या झाडाचं हे तुला तू हे इथे लाव, कारण तुझे छान मोठे घेतले. खूप सुंदर आहे आणि मला प्रचंड फेवरेट आहे चाफा. तुला चाफा आवडतो, प्रचंड फेवरेट आहे माझा चाफा. वा वा वा. आता खूप छान वाटतं. झाडांचं आता जसं ते नवीन झालेलं प्रेम आहे असं म्हणतो ना, म्हणजे नवीन नवीन प्रेम आहे, तर व्हरायटी खूप हवी होती मला बेसिक. सो मी इकडे टॉयलेट मध्ये आम्ही 2 कॅक्टस. अरे वा. सो हे ते कॅक्टस आहे. अरे वा. आणि
दुसरं एक जे इनबॉर्न ऑब्सेशन आहे ते मी कंटिन्यू केलेलं आहे. अच्छा. विथ बाथरूम मिरर. ओ हो 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 हो. सो हा इथे पण एक असा हाय ॲनी स्लोन नावाची एक व्यक्ती आहे, मुलगी आहे. ती युकेची आहे आणि ती हे कलर्स तिचा ब्रँड आहे हा, म्हणजे हे ती तयार करते. ओके. सो हे खास तिकडून मागवलेले कलर्स आहेत. जसं की बुकशेल्फला पण जो तो पर्पल कलर आहे, इट इज ऑल्सो अ चॉक कलर. सो तो वॉलला दिल्यानंतर तो कलर उरला होता आणि मी संचिताला म्हटलं की आता ह्याचं काही आपण करायचंय का, काही डोक्यात आहे का तुझ्या? तर ती म्हणाली की आपण या डोअरला तो देऊन बघूया. ओके. आणि मी तो कलर इकडे यूज केला टू कोऑर्डिनेट इट विथ पूर्ण घराबरोबर त्याचं कॉर्डिनेशन होण्यासाठी. एक हा त्याच्या मागे एवढाच थॉट होता, पण ते इतकं छान मॅच झालं. बरोबर. की हा एक असा एक वेगळा पार्ट वाटत नाही. बऱ्याचदा असं होतं की तो घरापासून एक अलिप्त भाग वाटतो. अश्विनीने आणि तिच्या भावाने हे दोन्ही दरवाजे स्वतः पेंट केले, त्याच्यामुळे तो एक पेंटिंगचा अनुभव असेल किंवा आपल्या घरासाठी आपण काहीतरी करतोय ती एक भावना. पण नाही, मुंगीचा वाटा आहे माझा. आणि आता वळूया बेडरूम कडे. खरं तर खूप प्रायव्हेट गोष्ट असते प्रत्येकाच्या घरातला बेडरूम हा खूप एक वेगळा, म्हणजे काही जणांना तो जास्त एक्सप्लोर करायला आवडत नाही किंवा काही जण म्हणतात एक प्रायव्हसी असते प्रत्येकाची. सो पण तिथे एक छान वेगळं इंटिरियर आहे, छान काही नवीन गोष्टी आहेत, म्हणून अश्विनी आपल्याला खास दाखवणार आहे. एक धावती भेट घेऊया बेडरूमची, कारण तिथेही काही वेगवेगळ्या गोष्टी मला पाहायला मिळाल्यात. बघूया जरा तिच्या प्रायव्हसीमध्ये थोडंसं घुसूया आणि बघूया जरा नेमकं काय काय केलंय. वाव, खूप सुंदर आहे खरं तर अश्विनी. म्हणजे खरंच छान वाटतंय. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर इंटिरियर वाईज सगळ्यात आधी ही वॉल दाखवू इच्छिते मी, कारण ही वॉल खूप खास आहे. फॅमिली स्पेशल वॉल आहे, म्हणजे ती आपण जी सो कॉल्ड प्रायव्हसी म्हणतो आपल्या बेडरूमची, आणि ती इथे दिसून येते. जसं मी म्हटलं की हे कॉम्बिनेशन आहे जॅपनीज आणि पॅरिस फ्रेंच एस्थेटिक्स आणि ह्याचं. तर ते शोधलं त्या पद्धतीने की एक आपण पाहिलं की त्यांचे असे रस्ते असतात, एक सगळं व्हाईट स्ट्रक्चर असतं. बरोबर. आणि मग ते लॅम्प्स असतात, अगदी रस्त्यातले लॅम्प्स पण असे खूप एस्थेटिकली ब्युटिफुल असतात म्हणजे. आणि ते पिक्चर परफेक्ट असं चित्र आपल्याला वाटतं. सो हे त्या पद्धतीचं आहे. आणि हा मिरर एक आयकियाचा मिळालेला एक मिरर आहे, आयकिया मधनं घेतलेला. आणि त्याहून इंटरेस्टिंग एक गोष्ट आहे इकडे, ती म्हणजे ही माझी ट्रॉली. वा वा वा, खूप सुंदर आहे पण अश्विनी ती. आणि ते सगळं म्हणजे ते म्हणतात तुला टेबल नाही बनवावं लागलं त्याच्यासाठी, स्पेस तू खूप छान युटिलाइज केली आणि ते मल्टीपर्पज आहे. सो आता तरी मी त्याच्यात मला डे टू डे लाईफ लागणाऱ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. आणि ते चोर बाजार फाउंड आहे. वन मोर चोर बाजार फाउंड इज दिस. ओके. हे एक असं साईड टेबल आहे आणि ते पण स्टोरेज साठी मला जास्तीत जास्त स्पेस मिळावी हा माझ्या डिझायनरचा ह्याच्या मागचा थॉट होता. सो आता मी एकटी राहतेय, तर मला पटकन काही वर्ण काढायचंय. तर आपण जसं घरात आपल्या भावांना कामाला लावतो उठ आणि ते काढून देतो, तसं काही इकडे होणार नव्हतं. सो त्याच्यासाठी हा स्टेपअप स्टूल आहे. अरे वा. इट इज फ्रॉम आयकिया ओनली. हा आपण त्याला घोडा किंवा असं म्हणतो शिडी, तर ती काढून त्याच्यावर चढून आपल्याला वरच्या गोष्टी काढता येतात. ओके. जे डबल बेड आहे. सो सध्या मी एकटी असल्यामुळे मी तो आवरून ठेवलेला आहे स्पेस सेव्हिंग. हा एक टंगस्टन स्टाईल लॅम्प आहे. सो रात्रीच्या वेळी किंवा ह्याच्या वेळी हे 2 लॅम्प्स ऑफ करून हा एवढा प्रकाश सुद्धा आपल्याला छान पुरतो. ही बहीण आहे माझी सख्खी मोठी बहीण शरयू. हे आम्ही 5 जण, आमची क्लोज फॅमिली. हे माझे पुण्याचे कझिन्स, म्हणजे माझ्या आईच्या साईडकडचे हे सगळे कझिन्स. हे माझ्या बाबांच्या साईडकडचे कझिन्स आहेत. ही 2 माझी भावंड नाही, म्हणजे मुलं असल्यासारखं आहे, कारण आम्ही एकत्रच राहतो. ही माझी सख्खी आत्ते बहीण आहे आणि ही तिची मुलगी आहे. या दोघी अतिशय क्लोज आहेत माझ्या बाबांना. टोटल 4 ते भाऊ धरून टोटल 5 भावंड आहेत. 2 आत्या आहेत मला. सो म्हटलं हे नाही पुरणार आहे मला. ती म्हणाली की काम कर, काही दिवसांनी चेंज कर, तुला जशी ज्यांची आठवण येईल. अच्छा. सो मी तो फोटो टाकत जाणार आहे. त्या व्यक्तीने समजून घ्यावं की मला त्यांची आठवण आली.
पण खरं तर खूप मस्त वाटतंय आणि बेडरूम पर्यंत तू येऊ दिलंस आणि खरं तर ह्या छान गोष्टी दाखवल्यास. खरं तर त्यासाठी थँक्यू. की खरं तर प्रेक्षक असतात त्यांना सगळ्या गोष्टी बघण्याची आवड असते. अर्थात त्या काही गोष्टी प्रायव्हसी म्हणून जपाव्याही लागतात आपल्याला. सो पण तुझं इंटिरियर इतकं छान आहे आणि ते सगळं इतकं सुंदर वाटतंय की ती प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची पण इच्छा होते की इथे असं काय आहे. आम्हालाही आवडतं बऱ्यापैकी. मला वाटतं की कलाकारांना किंवा लोकांच्या भाषेत सेलिब्रिटीजना काय नाही आवडत तर एक थिन लाईन असते, बॉर्डर असते, ती क्रॉस झाली की आपल्याला असं वाटतं की अरे मी इतकं कौतुकाने, मी इतक्या हौशी माणसाने दाखवलंय सगळं, तुम्हाला हौसेने केलंय हे सगळं, आणि त्याच्यात कोणीतरी जर काही निगेटिव्ह कमेंट, हेट्रेड किंवा काहीतरी एक क्रिटिसिझम ऍड केलं की असं आपल्याला वाटतं की अरे हे नव्हतं त्यामागचं इंटेन्शन. इट वॉजंट फॉर दॅट पब्लिसिटी. बरोबर. आता आपण बाहेर जाऊया इथे आणि थोड्याशा गप्पा आहेत, कारण घर सुट्टी बरंच काही असं माझ्या शोचं नाव आहे. घर तर आपण पाहिलंय, सुट्टीमध्ये ती आता काय काय गोष्टी करते हे आपल्याला हळूहळू सांगतेच आहे. शूट नसेल तर कसं काय मॅनेज करते, आणि आता बऱ्याच काही गप्पा मारायच्या त्याही जरा मारूया. सो आता पुन्हा हॉलकडे वळूया. आजच्या सुट्टीत मी काय केलं हे मी तडक सांगू शकते. आजच्या सुट्टीत मी घर आवरलं, कारण माझ्या घरी नाही किडिंग, मी घर असंच ठेवत असते. सो अश्विनीचं सुंदर घर माझं बघून झालंय. तुम्हाला पण बऱ्याच गोष्टी सुचल्या असतील या निमित्ताने, आणि बऱ्याच गोष्टींमागचा थॉटही तुम्हाला कळाला असेल. पण अश्विनी, सुट्टी म्हटलं की आजच्या सुट्टीत तर मला कळतंय तू काय करतेस ते, पण अदरवाईज जेव्हा सुट्टी असते तेव्हा अश्विनीला घरात काय जास्त करायला आवडतं? अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर माझा आता असा नव्याचा काळ आहे ना, मी जस्ट आले या घरात, त्यामुळे मला निवांत राहायला आवडतं या घरात. कधीतरी असं वाटतं की एक छान आज जसा आपण वेळ घालवला, गप्पा गोष्टी पण त्या लोकांपर्यंत आपण पोहोचवल्या, आणि मनापासून थँक्यू तुला. कारण मला वाटत होतं की मी इतकं छान हे जे करतेय ते मला खूप छान शेअर करायचंय, आणि ऑनेस्टली तू पहिली व्यक्ती आहेस जिने मला स्वतःहून विचारलं. कारण आर्टिस्ट कोट्यात ना बऱ्याच जणांना घरं लागली आहेत, किंवा या वर्षात खूप जणांनी घरं घेतली आहेत. बरोबर. पण असं स्पेशल फील करून दिलंस तू मला. अरे आणि ते मला अशा पद्धतीचं काहीतरी सुट्टीच्या दिवशी करायला नक्की आवडेल, नक्की आवडतं. अख्खं घर फिरलो आपण. तुम्हालाही एक गोष्ट जर मिस वाटली असेल तर ती म्हणजे ज्या क्षेत्रात अश्विनी काम करते, टीव्ही क्षेत्र, त्या टीव्ही क्षेत्रात असूनही अश्विनीने तिच्या घरात टीव्ही लावलेला नाहीये. म्हणजे हॉलपासनं पण एवढं सगळे हे छान फ्रेम आणि हे बघितलं, त्याच्यात मी विसरून गेले की या घरात टीव्हीच नाहीये. म्हणजे मला ते जाणवलंही नाही की टीव्ही नाहीये. ओ शिट, म्हणजे मी मिस केलं ते खरं तर, की अरे टीव्ही नाहीये. नाहीतर आपल्याला हॉलमध्ये आल्या या वॉलवर टीव्ही असणं हे मस्ट असतं, की कुठे गेलं नाही टीव्ही समोर आहे, सोफा समोर आहे, हे ठरलेलं आहे. पण अश्विनीच्या घरात त्या क्षेत्रात काम करूनही टीव्ही नाहीये. का नाहीये अश्विनी टीव्ही? आता कोणी आलं, कोणी सांगितलं मला लाव तुझी ही सिरियल बघायची, कशी दाखवशील? तर मी त्यांना आयपॅडवर दाखवेन. टीव्ही नाहीये कारण खूप वियर्ड वाटेल लोकांना, पण मला टीव्ही आवडतो. आणि मला खात्री आहे की जर मी टीव्ही घरात आणला तर मी एका जागेवरनं उठणारच नाही. ओके. मी दिवसभर टीव्ही बघत राहीन. आणि दुसरं म्हणजे आत्ता लगेच खरंच गरज नाही वाटली. अच्छा. असं वाटलं की आपल्याला आता करायला खूप गोष्टी आहेत. अगदीच वाटलं तर आपल्याकडे हातात आयपॅड आहे, आयफोन आहे. आणखीन एक अश्विनीची एक स्पेशालिटी, ती मगाशी आपल्याला सुरुवातीला म्हणाली, जे आपण हे छंद पाहिले त्याच्यातलं पहिली फ्रेम जी आपण बघितली ती टॅरो कार्ड रिडिंगची होती. अश्विनी, ही आवड कधीपासून आणि मुळात हे शिकली कधी, त्याचा अनुभव काही घेतलास का, आणि तो अनुभव जर तुला प्रेक्षकांना सांगायचा असेल तर कुठली एखादी अशी मुवमेंट आहे का की ज्याच्यामुळे तुझा त्या एनर्जीवर विश्वास बसला? मला खूपच आवडला हा प्रश्न, कारण मी जिच्याकडनं शिकले ती माझी खूपच जवळची मैत्रीण आहे, दीप्ती अभ्यंकर म्हणून. अच्छा. ती स्वतः एक टॅरो ट्युटर आहे, पण त्याही पेक्षा महत्वाचं ती एक इकॉनॉमिस्ट आहे. काहीच मी करत नव्हते, मेडिटेशन वगैरे काहीच नाही. मला असं वाटायचं की आता मी ओके. पण तो ठेहराव येणं त्या वयात खूप गरजेचं असतं. माझी आई कायम म्हणायची की
दरवेळी तुला हवं तसं घडणार नाहीये. मग अशा वेळी तू काय करणार आहेस? कुठल्या तरी गोष्टीचा आपल्याला आधार लागतो. आपला कुठल्या तरी एका काय म्हणूया जी गोष्ट मानवी नाही त्या गोष्टीवर आपला विश्वास असावा लागतो. मग ती देव असेल, ती एखादी एनर्जी असेल, कोणी त्यांच्या पाळलेल्या प्राण्यांमध्ये ती गोष्ट शोधतं, कोणी झाडांमध्ये ते शोधतं, कोणी आपल्या कामातच ते शोधतं. तर तो ठराव मला आवश्यक वाटत होता आणि म्हणून मी ते माझ्यासाठी शिकले. तो एक प्रॉपर सर्टिफाईड कोर्स केलेला आहे मी. आणि त्याला आता जवळजवळ 15 वर्ष होतील. बापरे. येस, 12 ते 13 वर्ष होतील ऑनेस्टली. टॅरो रिडिंग इज अ स्किल. ते तुम्हाला येतं, तसंच तुम्हाला त्याचे इंट्युशन्स आणि हे गरजेचे असतात. ते येतं आणि सांगितलं असं नाही. तर त्याचा तू उपयोग लोकांना मदत करण्यासाठी करू शकतेस. हे तिने सांगितल्यावर मी ती बिचकत सुरुवात केली आणि मी शिकल्यानंतर खूप वर्षांनी मी लोकांचं रिडिंग करायला लागले. ओके. सो मी एक प्रोफेशनल टॅरो रीडर आहे. मी शिकवते सुद्धा. इंडस्ट्रीतले सुद्धा बरेचसे मित्रमैत्रिणी माझे आहेत ज्यांना मी शिकवलेलं आहे. आणि ज्यांचं मी टॅरो रिडिंग केलेलं आहे. ऋतुजा बागवेला मी टॅरो रिडिंग शिकवलेलं आहे. धवल पोकळे म्हणून माझा मित्र आहे, त्याला मी टॅरो रिडिंग शिकवलेलं आहे. आणि असे बरेच आहेत. तर या दोघांची मी हक्काने नावं घेऊ शकते. बरोबर. हे एक इंटरप्रिटेशन आहे, ही एक प्रोबॅबिलिटी आहे, ही एक शक्यता आहे. याच्यात तुम्हाला एक 100% तुम्ही असंच करा असं कधीच आमची विद्या सांगत नाही. हा डिसिजन अल्टिमेटली ज्याचा त्याचा असतो. पण तो डिसिजन घेताना आपल्याला कुणावर तरी अवलंबून राहायला आवडतं. सो ते कुणावर तरी हे तुम्हाला ते टॅरोतनं मिळतं. तू मला मगाशी म्हणालीस की स्वामींविषयी तुझ्या घरात खूप जास्त आस्था आहे किंवा तुझाही विश्वास आहे स्वामींवर. असे एखादा किस्सा आहे का तुझ्या बाबतीत घडलेला, किंवा आपण म्हणतो ना की स्वामींनी आता मला कधीतरी मदत केली किंवा त्यांच्या थ्रू बाबा मला काहीतरी एक मार्ग मिळाला, असं काहीतरी तुझ्या बाबतीत किंवा तुझ्या घरच्यांच्या बाबतीत झालेली अशी एखादी गोष्ट आहे का? घरच्यांच्या बाबतीत खूप जास्त झालेलं आहे. म्हणजे त्यांनी ते आणि ते तितक्या निगुतीने करतात. म्हणजे मी संकटात असल्यावर मी देवाचं करणं आणि मी कुठल्याही वेळी देवाचं करणं याच्यात फरक आहे. आणि ते खूप कन्सिस्टंटली करतात. मला असं काही असा किस्सा मी जेन्युअनली मला शेअर करावा असं नाही वाटत, कारण त्याला चमत्काराचं स्वरूप दिलं जातं. पण मला वाटतं की आपल्याला त्या भावनेमुळे आतून छान वाटतं आणि म्हणून आपण दुप्पट प्रयत्न करतो. बरोबर. की कोणीतरी माझ्या पाठीशी आहे, कोणीतरी माझ्या सोबत आहे. जसे माझे आई वडील आहेत तशीच एक अदृश्य एक शक्ती आहे. मला चमत्कार असं नाही, पण मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा मला अक्कलकोटला जायची इच्छा असते तेव्हा तेव्हा माझी ती इच्छा पूर्ण होते. सो माझ्यासाठी कदाचित हे माझं इंटरप्रिटेशन आहे, पण ते तेवढं माझं ऐकतात असं मला वाटतं. बदलापुरात एक मठ आहे स्वामींचा आणि तिकडे आवर्जून माझ्या घरातले रोज जातात. जॉईंट फॅमिली आहे माझी, ते सगळे एकत्र जातात. अरे वा. आणि माझे वडील सायंटिस्ट आहेत. ते भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये काम करत होते बरीच वर्ष. आता ते रिटायर्ड आहेत, पण ते उत्कृष्ट भजन करतात. उत्कृष्ट. म्हणून तुझा भाऊ पण छान तबला. हो, पण म्हणजे त्याला दोन्ही आहे. म्हणजे जितकं त्याला इंडियन क्लासिकल आवडतं तितकंच त्याला वेस्टर्न सुद्धा आवडतं. माझ्या घरात वेगवेगळ्या पद्धतीची माणसं आहेत. एक्झॅक्टली. मी तितकं देवाचं करत नाही जेन्युअनली, आणि मी हे सांगते सुद्धा. म्हटलं माझ्याशी प्लीज ह्याच्यावर वाद घालायला कोणी येऊ नका की ही शक्ती अस्तित्वात आहे का नाहीये का काय. माझा कुठल्या तरी वाईबवर विश्वास आहे. तो कुठल्या ना कुठल्या माध्यमातनं त्या वेळी माझ्या समोर येतो. ते टॅरो असू देत, ती देवाची मूर्ती असू देत, ते स्वामी असू देत, ती कुठली तरी व्यक्ती असू दे, किंवा ती माझी कला असू देत, माझं काम असू देत, या कुठल्या ना कुठल्या माध्यमातनं मला देवावर असलेल्या श्रद्धेची अनुभूती मिळते. पण तू एवढं वाचन करतेस अश्विनी, एवढं वाचन करतेस, तू स्वतः लिहितेस. आता तुला स्वतःच काहीतरी म्हणतात ना, तू अभिनय तर करतेस, तू लिहिते उत्तम, म्हणून मी तुला हा प्रश्न विचारते की तुला कधी काही असे छान लिखाण, म्हणजे जे आपण म्हणतो की नाटक असू दे किंवा एखादं सिनेमाचं लिखाण असू दे, एखाद्या आपण म्हणतो आता एवढे हास्यजत्रे किंवा बाकीच्या कॉमेडी शोज सारखे बरेच होतात, त्याचं लिखाण असू दे, असे एवढं तू वाचन तुझं खूप जास्त आहे, म्हणून तुला असं कुठल्या गोष्टीसाठी लिहावं असं वाटतंय का, लिखाण असावं? बापरे, पण हे खूप मोठी कमिटमेंट होऊन जाईल मी आता जर हे बोलले तर. पण माझी खूप
खूप मनातली गोष्ट मी शेअर करते आता. मला स्वतः लिहिलेला एक स्टँडअप शो करायचा आहे. ओके. पण मी त्याची अजून ने सुद्धा सुरुवात केलेली नाहीये. पण मला प्रचंड आवडतं स्टँडअप. माझ्या जवळच्या सगळ्या लोकांना माहितीये की माझ्या काही डायरीज आहेत तिकडे, पण ज्याच्यामध्ये त्या डायरीजचा कधीतरी कविता संग्रह व्हावा असं वाटत नाहीये का तुला? इतकं छान लिहितेस. मला त्या फ्रेम मधल्या 4 लाईन्स तू शेवटच्या वाचल्या त्याच इतक्या आवडल्या. तर तू छान, म्हणजे आता एवढ्या डायरीज लिखाण असू दे, कधीतरी बसलीस लिहिलेस, पण त्याचा एक छान संग्रह व्हावा असं वाटत नाहीये का तुला? नक्कीच या सल्ल्याचा मी विचार करेन, कारण तेवढं धाडस अजून माझ्यात नाही ऑनेस्टली. आणि सातत्य नाही मुळात त्या लिखाणामध्ये, कारण कन्सिस्टन्सी पाहिजे. बरोबर आहे. मी ते लिहून ठेवलंय, काहीसं बरंचसं मोडकं तोडकं आहे, काहीला रिपेअर करण्याची गरज आहे. पण कविता संग्रह हे खूप मोठं स्वप्न असेल. कदाचित ते घराचं जसं स्वप्न नकळत पूर्णच झालं तसं ते मी सांगून ठेवते. अश्विनीचा डान्स बद्दलचाही आपल्याला बरेच माहिती आहे. बरं, सध्या सोशल मीडियावर आपण रील्सही बघतो. सो ऐश्वर्याताई आणि अविनाश दादा सोबतचे जे रील्स असतात तुझे, ते जास्त लोकांना आवडतात. एकतर ते कनेक्शन कसं आहे अश्विनी? कारण कधी कधी लोकांना वाटतं अरे हे सगळे एकत्र राहतात का, हे तिघे एकत्र असतात का, नेमकं काय आजूबाजूला राहतात का? कारण बऱ्याच वेळेला तुम्ही एकत्र दिसता, किंवा रील्सच्या माध्यमातून असू दे, फोटोजच्या माध्यमातून किंवा फोटोशूटच्या माध्यमातून असू दे, तुम्ही सगळे एकत्र असता. सो हे कनेक्शन अविदादा आणि ऐश्वर्याताई सोबत कसं जमून आलंय? आणि ते खूप छान वाटतं बघायला. सोयरे सकळ नावाचं आम्ही नाटक एकत्र केलं आणि त्यावेळी आमची भेट झाली. मी लहानपणापासून त्या दोघांना बघतीये आणि माणूस म्हणून त्यावेळी त्यांच्या खूप सान्निध्यात राहण्याची संधी मिळाली. आणि ते दोघं कमाल आहेत. ते दोघं, सगळ्यात महत्वाचं, ते दोघं खरे आहेत. ते जसे माझ्या समोर आहेत तसेच माझ्या पाठीमागे आहेत. आणि अशी खूप क्वचित माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि मुळात तुम्ही त्यांच्याबरोबर इतकं कनेक्ट होता. सो आता ते सिनियर ऍक्टर्सच्या पलीकडे ते मला माझे फॅमिली मेंबर्स वाटतात. आम्हाला निव्वळ आणि निखळ आनंद मिळतो म्हणून आम्ही या रील्सला सुरुवात केली. मला खूप हात जोडून सांगायचंय लोकांना की यात कुणीही कुणालाही फोर्स केलेलं नाही. खूप मला वाईट वाटत होतं इतक्या गेल्याच काही काळात. तू आता हा प्रश्न खूप पॉझिटिव्हली फ्रेम केलास, पण खूप हेट्रेड पण मी पाहिलं लोकांमध्ये. मी निगेटिव्हिटी अनुभवली. मी काही ठिकाणी गेले होते जिथे मला डायरेक्ट असं बोलण्यात आलं की काय तू त्या दोघांना नादाला लावलंस, आणि त्या गोष्टीचं खूपच वाईट वाटलं की हा ते दोघं सुजाण आहेत. ते त्यांचा हा प्रश्न होता, त्यांना त्याच्यातनं आनंद मिळत होता म्हणून ते करतायत किंवा अजूनही ते करतायत. आणि अभिमानाची गोष्ट आहे की आता या क्षणी माझ्यापेक्षा जास्त सोशल मीडिया त्यांना कळलेलं आहे. आणि ऐश्वर्याताई ज्या पद्धतीने तिने ते ग्रूम केलंय, तिला मी आणि तिने बसून इंस्टाग्राम अकाउंट काढलं आणि आज तिचे फॉलोअर्स कुठच्या कुठे, आणि आय एम स्टील देअर. मनात प्रश्न असा येतो की त्यांची छान कामं पण पाहिली आहेत की तुम्ही त्यांची बऱ्याचशा सिनेमांमधली, नाटकांमधली, अविदादांचं रणांगण नावाचं नाटक, सोयरे सकळ, ऐश्वर्याताईची महाश्वेता नावाची सिरियल, आणि तिने पण नाटकात सोयरे सकळ मध्ये अप्रतिम काम केलं आणि मधल्या काळात बरीच कामं केली. बरोबर आहे. तर रील ही त्यांची ओळख नाही. बरोबर. रील हा आमच्या एका पर्सनल आनंदाचा भाग आहे. ज्यांना आवडेल त्यांनी ते बघावं, नाही आवडत त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करावं. पण एक हेट्रेड पसरवण्याचं मला गणित कळत नाही. आणि मला तर त्याच्यासाठी मला टार्गेट केलेलं मला खूपच वाईट वाटलं होतं की हा काही हेतूच नव्हता. जसं मी तुला मगाशी म्हंटल की आपल्या मनात ती गोष्ट नसते आणि समोरच्यांकडनं तसे आरोप केले जातात, तेव्हा खूप वाईट वाटतं. काही आमच्या फील्ड मधल्या पण लोकांकडनं तसा फीडबॅक आल्यानंतर मला असं झालेलं की माझ्या कामाच्या वेळी तुम्ही कधी मला हा मेसेज केलेला नाहीये काम बघून. सो मला तेही आवडेल, तुम्ही हे पण सांगा हक्काने, पण तुम्ही तेही बघितलं तर मला आवडेल. त्यामुळे थोडंसं मला खट्टू व्हायला झालं होतं गेल्या काही दिवसांमध्ये.
त्या दोघांनीच त्याच्यावर मला समजावलं. हो, कारण मला ही गोष्ट आवर्जून सांगायची वाटते. म्हणजे हा हेट्रेड वगैरे हा मुद्दा तर नंतरचा आहे, पण मी ऐश्वर्या ताईला याबद्दल विचारलं होतं आणि आमचं जनरल बोलणं झालं होतं. आणि तू आता म्हणतेस तसं, जसं त्या दोघांनी तुला समजवलं, मी जनरल ताईला म्हटलं होतं की ताई असं, ताई बोलते की म्हणजे ऐश्वर्या ताईने स्वतः सांगितलेलं की आम्ही आमच्या आनंदासाठी करतो, आम्हाला खूप बरं वाटतं त्याच्यातनं. आम्ही आमचं कदाचित अविला पहिले ते म्हणजे अविदादांना ते पहिले नाही करायला मिळत होतं, पण त्यांच्यात ती आवड होती म्हणून त्यांना आता ते करावं असं वाटतं, म्हणून ते कर्तव्य. इतकं साधं सिंपल गणित. रील करण्यासाठी आम्ही भेटत नाही, आम्ही भेटतो, जनरल भेटतो. एका गोष्टीची गंमत वाटते की ती दोन माणसं कायमच लोकांबद्दल चांगलंच बोलत असतात, चांगलंच सांगत असतात. मग त्यांच्याबद्दल जेव्हा असं ऐकायला मिळतं खूप वाईट वाटतं. पण मला एक गोष्ट खूप आवडली आहे की अश्विनीला तुम्ही सांगा ऐश्वर्याताई बद्दल एखादी गोष्ट आणि ती तुम्हाला ऐश्वर्याताईच्या टोन मध्ये नाही बोलली तर मग तुम्ही सांगा मला, तिला काहीही विचारा. पण नाही, तू आता मला थोडीशी ऐश्वर्याताईची मी तिला प्रॉमिस केलेलं, कारण आम्ही असं चेष्टेत ऑफकोर्स मी तिला म्हणायचे, मी म्हटलं मी तुझ्यासारखं बोलू शकते तेव्हा. हा नाही ती आय नो हा नाहीच आहे माझा आवाज, काही वगैरे. सॉरी पण नाही, मी तुम्हाला आवर्जून सांगते, कारण मी जेव्हा तेव्हा आत्ता मगासपासून आमचं जेव्हा बिहाइंड द कॅमेरा पण जेव्हा ऐश्वर्याताईबद्दल बोलणं झालं तेव्हा ना मी तेव्हा तिला काहीतरी विचारलं, ती मला उत्तर देताना ऐश्वर्याताईच्या टोन मध्येच उत्तर दे. आणि ते इतकं परफेक्ट आहे की तुम्ही जर ऐश्वर्याताईचा आवाज खरंच जर नीट ऐकला तर तुम्हाला गप्पा मारताना त्या कशा असतात असं सेम आवाज अश्विनी काढते. तर अश्विनी, आता मी समजा तुला ऐश्वर्याताईसारख्या लिपस्टिकच्या शेड्स देते, जसे ऐश्वर्याताई लिपस्टिकच्या शेड्स वाटते हे आम्हाला माहिती, तिच्याकडे त्याच्यामुळे तर समजा हे वाटत. तर मी समजा विचारते तुला ह्याच्यात कुठली शेड हवी आहे, तर तो ते ऐश्वर्याताईच्या ह्याच्यात तुम्हाला सांग ते काय. समजा आम्ही शॉपिंगला गेलो आणि माझी अर्थातच माझी चॉईस काहीतरी मी तिला दाखवते की हे घेऊ का, हे कसं आहे वगैरे, ही लिपस्टिक घेऊ का. श्री काय कुठे लावणार आहेस, काही नाही नाही नाही, मॅटच घे. अश्विनीच्या मैत्रिणीचं सर्कल असं म्हटलं की पहिल्या डोळ्यासमोर हे त्रिकूट येतं, अश्विनी, ऋतू आणि स्पृहा, ह्या तिघी असतात. हे त्रिकूट मी पहिल्यापासून खूप आधीपासून पाहिलेलं आहे, फार माझ्यामध्ये कॉलेजच्या डेज पासून तुमचं हे त्रिकूट आहे. आणखीन इंडस्ट्रीमध्ये असे कोण कोण खूप खास जवळचे मित्रमैत्रिणी आहेत अशी? हे त्रिकूट आहे म्हणजे काय, मी या दोघींना बघून मी काम करू लागले आणि अर्थातच त्या माझ्या आधीपासून दोघी जणी काम करतायत. मला वाटतं इंडस्ट्रीतल्या मैत्रिणी अशी काही त्याला फ्रेज नाहीये, कॉन्सेप्ट नाहीये. त्यावेळी कामामुळे जे काही वायबिंग झालंय आणि ते पुढे मग इमोशनली सुद्धा घट्ट राहिलं. सुप्रियाताई, सारिकाताई आऊ मैत्रीण आहे माझी, म्हणजे आम्ही चौघी जणी मोलकरीणबाईच्या वेळी मी एकही डल मोमेंट मला आठवत नाही त्या सेटवर. पण या तिघी जणींकडनं सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मी शिकले ती अशी की तुमच्या वयाचा आणि तुमच्या लर्निंगचा काहीही संबंध नसतो. तुमचं वय कितीही असलं तरी लर्निंग थांबत नाही आणि त्यांनी ते थांबवलेलं नाही. आऊंचा येतो फोन किंवा मी कधी जर आऊंना फोन केला तर आऊचं म्हणणं असतं मासे खायला ये. सो हे प्रेम आहे. मला वाटत नाही की मैत्रीण म्हणून तुम्हाला रोज एकमेकींशी बोलायला पाहिजे, तुम्ही रोज कॉन्टॅक्ट मध्ये राहायला पाहिजे. त्याचबरोबर छाया कदम, छाया ताई आणि मी एका फिल्म मध्ये काम केलं रिस्पेक्ट नावाच्या, त्याच्यात ती माझी आई होती. त्याच्यानंतर आम्ही एकत्र काम नाही केलंय, पण त्यावेळी जे आमचं जुळलं त्यानंतर ती अशी व्यक्ती आहे ना, तू फोन करू नकोस, करायला विसर, तुला वेळ मिळू देऊ नको, तू आत्ता कशी आहेस, कुठे आहेस आणि काय ग तू त्यावेळी येणार होतीस ना, ती तुला समोरून फोन करून सगळी विचारपूस करून चौकशी करून इतकं छान कनेक्शन आहे ते आत्ता. म्हणजे मला आत्ता ती जिकडे होती कांजला, मला रडू आलं इकडे. आम्ही नाटकाच्या ग्रुपमध्ये एकत्र तालीम करत होतो आणि आमच्या सगळ्यांचीच छायाताई मैत्रिणी हा आम्हाला तिकडे लक्षात आलं आणि आम्हाला तो प्रत्येकाला तो पर्सनल अचिव्हमेंटचा क्षण वाटत होता. राईट. सो ती आता म्हणजे ज्या पद्धतीने ती मला भेटली एका कार्यक्रमात, मला असं झालं की माझ्याकडे संपन्नता आहे, माझ्याकडे मित्रमैत्रिणींचा, स्पेशली मैत्रिणींच्या बाबतीत मी खूप जास्त ब्लेस्ड आहे. मित्र खूप आहेत,
जे माझे प्रचंड लाड करतात, वेगवेगळ्या वयोगटातले मित्र आहेत. अच्छा. हो, रुईयात असताना असू दे, आता काम करताना असू देत, नावं जोडले गेलेले, त्यांनीही काही रिॲक्ट त्यांना झाले. सो त्या गोष्टी मला वाटतं माझ्या घरातनं खूप छान त्याच्याबद्दल अपब्रिंगिंग मिळालेलं आहे. उलट ते म्हणतायत आता हवंय आम्हाला एखादं नाव की आण कोणीतरी, किंवा आम्हाला आवडेल की याच्यावरनं चिडवतायत तुमच्या अश्विनीला माहिती. म्हणजे मी मागेही एका इंटरव्ह्यू मध्ये बोलले, मी आता ते ओपनली सांगते की आय एम देअर ऑन मॅट्रिमोनियल साइट्स. नाही, मला स्वतःला वाटतंय असं काहीच त्याच्यामध्ये लपवण्यासारखं काहीच नाही, पण मला जो वेळ हवा होता तो मी घेतला पुरेसा आणि कामाला कायम प्राधान्य दिलंय. नात्यांना, मी ज्या नात्यांना अप्रोच झाले होते किंवा मी ज्या नात्यांमध्ये होते ते अनफॉर्च्युनेटली ते वर्क नाही झालं, काहीही कारण असू देत त्याच्या मागे. पण आता मात्र जेन्युअनली असं वाटतं, कारण प्रत्येक मुलीचं असं असतं बघ, तुला मान्य आहे का तू मला सांग, की पिंक की पर्पल याच्यातलं पर्पल हे ठरलेलं आहे, पण हे विचारण्यासाठी एक व्यक्ती हवी आहे. अच्छा, पिंक की पर्पल. जर समोरची व्यक्ती म्हणाली पिंक, नाही पण माझं पर्पल ठरलंय, सो हे कन्व्हर्सेशन देन, हे मी अगदीच लेम उदाहरण, पण आपल्या आयुष्यातले निर्णय आपण घेऊच हा कॉन्फिडन्स जरी असला तरीही समजा ते चुकले तर ती व्यक्ती तिथे पाहिजे, किंवा काहीतरी सल्ला, काहीतरी कन्व्हर्सेशन, डिस्कशन होण्यासाठी, आणि मला हवी अशी व्यक्ती. माझं असं काहीच म्हणणं नाही. पण हीच अपेक्षा, अदरवाईज अशा काही सो कॉल्ड अपेक्षा नाहीयेत तुझ्या की बाबा इंडस्ट्रीतलं कोणीतरी असावं किंवा बाहेरही कोणी इंडस्ट्रीतलं शक्यतो नसावं, कारण कामाच्या स्वरूपामुळे मला अजिबात काहीही डिसरिस्पेक्ट नाहीये. मला प्रचंड अभिमान वाटतो माझ्या ऍक्टर मित्रांचा, की जे घर सांभाळतात, संसार सांभाळतात, जे सगळं करतात आणि ते या फील्डमध्ये आहेत. हे इतकं डायसी फील्ड आहे, पण ते हट्टाने हे सगळं करतायत आणि ते प्राऊडली करतायत आणि ते त्याच्यामध्ये सक्सेसफुल आहेत. पण मला जर या क्षेत्रात काम करायचंय तर मला काहीतरी एक असं वाटतं की माझ्या पार्टनरकडे काहीतरी स्टेडी हे असावं फ्युचर आणि करिअर. सो म्हणून, पण अगदीच नकोच असं काही म्हणणं नाहीये, दोघं मिळून स्ट्रगल करू, दोघं मिळून काम करू. सो खूप मस्त वाटलं मला अश्विनी, तुझ्याशी भरपूर गप्पा मारल्या आहेत मी, भरपूर गप्पा आहेत, आता त्या आम्ही बिहाइंड द कॅमेरा मारू, भरपूर गप्पा आहेत. सो जेवढं तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं या घर सुट्टी आणि बरंच काही शोच्या माध्यमातून, तेवढा बऱ्यापैकी पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला या घरातली कुठली गोष्ट जास्त आवडली ती मला नक्की सांगायची आहे व्हिडिओ खाली कमेंट करून. प्लस तुम्हाला अश्विनीला आणखीन काही गोष्टींबद्दल विचारायचं असेल तर या व्हिडिओ खाली कमेंट करून तुम्ही नक्की विचारू शकता. एखादा कॉर्नर कुठला आवडला असेल तर तुम्ही मला मेन्शन करून सांगू शकता. आणि बरेच प्रश्न आहेत जे तुम्हाला विचारायचे असतील ते तुम्ही बिनधास्त ते व्हिडिओ खाली कमेंट करून विचारा. त्या अश्विनीपर्यंत पोहोचण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आणि अश्विनी, खूप थँक्यू की तुझ्या मस्त घरात आम्हाला येऊ दिलं, तुझ्या भरपूर गोष्टी तू पर्सनलवाल्या आमच्याशी शेअर केल्यास. सो खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून आणि खूप पॉझिटिव्ह वाईब्स मला मिळाले. बऱ्याच गोष्टी आहेत शिकण्यासारख्या, त्याही मला शिकायला मिळाल्यात. सो थँक्यू सो मच अश्विनी, आम्हाला येऊ दिलंस त्यासाठी. खूपच मला ओव्हरवेल्मिंग आहे माझ्यासाठी हा क्षण. पण माझी जी मनातली इच्छा होती, जसं मी तुला बोलले की घर इतक्या प्रेमाने कोणीतरी आपलं घर बघावं, ही इच्छा माझी आज खरोखर पूर्ण झाली. आणि मी थँक्स म्हणायला पाहिजे की मला व्हिडिओच्या माध्यमातून खूप गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवता आल्या. मला कधीच वाटलं नव्हतं की घर ही एक एवढी इमोशनल गोष्ट असेल. मला पण आज बोलताना ते सगळं खूप रिकॉल केलंय, मी रिकलेक्ट केलंय, आणि त्याचं पूर्ण श्रेय तुला आहे आणि या तुझ्या चॅनलला आहे. युनिक प्रयत्न आहे तुझा, वेगळा प्रयत्न आहे. मला वाटतंय की मी खूप शेअर केलंय खूप, पण मला हेही वाटतंय की मी खूप छान शेअर केलंय. म्हणजे ते तू जे म्हणालीस की तुला पॉझिटिव्ह वाटलं, तर ते मला कदाचित इथे आता खूप पॉझिटिव्ह वाटतंय म्हणून ते तुझ्यापर्यंत तसं पोहोचलं. आणि येस, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तर नक्कीच सांगा. येस, थँक्यू सो मच अश्विनी, आणि खूप खूप शुभेच्छा आहेत तुला आमच्या. थँक्यू, थँक्स अ लॉट.